फक्त प्रयत्न करणं सोडू नका मित्रांनो. तो बोलला ते करून दाखवलंय. बरोबर आपण हा काय केलाय नक्की ना मी वाजवताना तुम्हाला नक्की दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून. हा पहिला जो आवाज असेल ना आमटीचा मीच काढणार आहे. हा हा खरोखर खरोखर आद्या एक नंबर आहे खरोखर ना आधीच खोल. नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. एक नवीन व्हिडिओ एक नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. गेली 7 ते 8 दिवस कोकणामध्ये शिमगा उत्सव जल्लोषमध्ये साजरा केला जातो. गावोगावी ढोल वाजत आहेत, ताशे वाजत आहेत, संकासुरांचे खेळ, आट्यापाट्या असे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात. तसंच माझ्या गावामध्ये सुद्धा एक पारंपरिक लहानपणापासून आम्ही एक जंगलामधून काठी आणणं, ते होळीमध्ये पोळणं आणि दगडावरती वाजवणं, ह्याला आमटी बोलतात. आणि त्याची सुरुवात जंगलापासून होते, कारण ते आणण्यासाठी जंगलात जायला लागतो. आणि मी आता जंगलामध्ये आलो आहे, माझे मित्र पण माझ्यावर आले आहेत. हां आमटीप्रमाणे होळीमध्ये गरम करून एका दगडावरती आंबटलं जातं. माझ्याबरोबर गौरव आलाय. गौरवनी पण सुरुवात केली ब्लॉगसाठी, त्याची पण सुरुवात आहे. गौरव किती आमट्या भेटल्या? तर मित्र मी जंगलामध्ये आलो, खूप आतमध्ये आलो. पण जंगलामध्ये आल्यानंतर डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंद आत्ता कोवळे आहेत, कच्चे आहेत, अजून पिकले नाही आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला करवंद. हे कोकणातला मेव आहे करवंद. कच्चा तर आहे, खाऊयात. हा आमटी अजून आम्हाला मिळायची आहे. ही मजा लहानपणी मी खूप घेतली होती. पण त्यावेळेस कसं, लहान असताना आपल्याकडे मोबाईल नव्हते, व्हिडिओ करण्याचं कोणतंही साधन नव्हता. त्यामुळे लहानपणाची जी मेमरी आम्हाला कधी साठवता आली नाही. पण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओ मला सेव्ह करता येतील. म्हणूनच मी आज 10 वर्षाचा बनलो आहे आणि आज ती धमाल करणार आहे. कोंबडी चोरताना मी तुम्हाला दाखवणार नाही, कदाचित कोंबडी खाताना मी दाखवेन. जर कुठे कोंबडी मिळाली तर, नाही मिळाली तर शाळी मात्र चोरायला मी नक्की जाणार. जंगलामध्ये एवढ्या आतमध्ये आलो आहे, पण अजून पण आम्हाला आमटी काही सापडत नाही. बघा, हा प्रकार याला दिंडा बोलतात. हा पण वाजतो, पण हा थोडा कमी वाजतो. आणि आमटी जी आहे मात्र, आमटीचा आवाज एवढा जबरदस्त आहे की एखादा बॉम्ब, म्हणजे आपण फटाकडे वाजवतो दिवाळीमध्ये, मोठा बार असतो, आपण काय त्याला बोलतो, ॲटम बॉम्ब का सुतळी बार, त्या सुतळी बारासारखा आवाज येतो. एवढा आतमध्ये आलो आहे. एक तर आमटीचे झाड कुठे सापडत नव्हते जंगलामध्ये आतमध्ये येऊन. आता एक झाड मला इथे सापडलं आहे, बाजूबाजूला चांगल्या आमट्या आहेत. तो झाड मी दाखवतो, पण आता ते तोडण्यासाठी माझे मित्र गेलेत खूपच आतमध्ये. त्यामुळे आत्ता मला काय तोडण्याचं साधन नाही, मी हाताने तोडणार आहे, घेऊन जाणार आहे. जेवढे काय भेटतील ते एक कॉल करतो. नेटवर्क थोडंसं कमी आहे, नेटवर्क चांगला मिळाला तर मित्रांना इथं बोलवून घेईन आणि तुम्हाला मी झाड दाखवतो पहिला. तर हा झाड आहे, ह्याला जे काटे आहेत, हे काटे आहेत ना, हे काढायचे आणि हे काटे काढून एक सरळ आमटीचं झाड. आता हा एक आहे, त्याच्या बाजूला हा एक आहे, असे आपल्याला तोडायचे आहेत. आणि त्याच्यातले 8 ते 10 आमट्या. आता आम्ही जवळजवळ 5 ते 6-7 जण आलो आहे. तोडणार मस्तपैकी आणि रात्री फुल धमाल करणार, वाजवणार. कोणाचा आवाज जास्त येतोय आज बघूयात. ये ना कसमी, धार आहे का? धार आहे काय? हा, कापली जाईल काय? ही सुरी घेऊन आलायस मच्छी कापायची? हा, बघितलं असेल की आमट्या काढण्यासाठी आम्ही केवढी मेहनत घेतोय. जंगलामध्ये आलोय, काळोख सुद्धा होत आलाय. पण आज आपल्याला धमाल करायची म्हणजे करायचीच आहे, कारण आजचा शेवटचा दिवस आहे होळीचा. उद्या मोठा होम लागेल
आणि त्यानंतर मग आपल्या लाडगर गावची पालखी मिरवणूक. आजसुद्धा एक पालखी आली होती आमच्याकडे, पण जी आम्ही पालखी नाचवतो तो सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेन. फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला आज मगाशी सांगितल्याप्रमाणे नारळ चोरणे, एखादी कोंबडी मिळाली तर ती भाजून खाणे, शेंगा जर कोणाच्या कडव्यामध्ये असतील तर त्या कडव्याच्या शेंगा चोरणे. पण त्या चोरताना मात्र मी तुम्हाला दाखवणार नाही, पण खाताना मात्र मी तुम्हाला दाखवेन. आमची थोड्या सुरी लागत नाही. सुरी तू कोणी तुला सांगितलं सुरी आणायची? कोणती भेटत नव्हती. पकड. पण आता सुरीने पण चांगला काम केलंय. आणि 2 आता आमट्या मिळाल्यात काटेरी. ते झाड आहे हे काटे आता असे आम्ही काढणार आहोत. पण आता आपण काळोख झालाय, अजून किती मिळतात ते बघूयात आणि मग इथून लवकरात लवकर निघूयात. कारण आम्ही आता लाडगरमध्ये नाही आहोत, आम्ही आहोत बोरोंडीला. बोरोंडी सडा असं काहीतरी इथे बोलतात, सडा. तर मित्रांनो आमच्या आमट्या काढून झाल्यात. आता रात्री 10 वाजता आम्हाला आमट्या वाजवायच्या आहेत. सर्वात जास्त मोठा आवाज गेल्या वर्षी गौरवने काढला होता. यावर्षी आता गौरवला कॉम्पिटिशनसाठी प्रत्युष आहे, आनंद आहे, आनंद आणि अनिकेतच्याकडे पूर्ण खजाना भेटलाय आमट्यांचा. 20 टोटल 20 आमटे आहेत. आणि आज फुल रात्र धमाल. काय कोळथरला आलो नाही. कोळथरला आता 7:30 वाजले, काळोख झालाय. पण आम्ही आज मोहीम अशीच घेतली होती की आज कुठल्याही परिस्थितीत आमट्या काढायच्या अचानक आणि रात्री धमाल करायची. आजचा व्लॉग हा धमाल असणार आहे. काय गौरव? नक्की ना. आम्ही वाजवताना तुम्हाला नक्की दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून. हा. तर मित्रांनो आत्ता मी पोहोचलोय घरी. 8:30 वाजलेत. रात्री 10 वाजता आपल्याला पुन्हा होळीवरती जायचं. आपण 10 वाजता रात्री भेटणार आहोत. 10 वाजताना आपलं कबड्डीचं मैदान आहे, तिथे होळी पेटवली जाते. आणि 10 वाजता सगळी गावातली लोक एकत्र जमा होतील, लहान मुलं वगैरे. आणि मग प्रत्येकाच्या घरी जाऊन एक लाकडू घेणं प्रत्येकाच्या घरातला आणि ते होळीवर घेऊन ती होळी पेटवणं आणि मग त्याच्यामध्ये आमट्या पोळून आमट्या वाजवणं आणि बाकीची धमाल रात्री करूयात. भेटूयात आपण 10:30 वाजता होळीवर. तर मित्रांनो आत्ता 10:30 वाजलेत. 10:30 वाजता आम्ही निघालोय होळीवरती जायला. आणि आता गावातली सगळी मुलं फागायला रुपेश्वरी बोला बोल. वरी डोंगरची वरी आमच्या वर्गाला सोन्याची जरी रे डोंगरचा कांग आमच्या वर्गाला सोन्याचा मान रे. सीतामाई खेळायला गेली रे भागोटी उंदरांनी लाल लंगोटी लंगोटी काय सापडे ना उंदीर काय मिळेना. ही आजची छोटी होळी आहे, खूप छोटी होळी आहे. उद्याच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला होम लागणार आहे, जो शेवटचा असणार आहे आणि तो खूप मोठा होम असेल. ती व्हिडिओ पण तुम्हाला मी उद्याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये दाखवेन. आजच्या एपिसोडमध्ये आजची डोंगरचा कान आमच्या ओळखा बाईला सोन्याचा मान रे डोंगरची वरी आमच्या ओळखा बाईला सोन्याची जरी रे केळीचा वंडा आमच्या ओळखा बाईला सोन्याचा वंडा रे होळी सीतामाई खेळायला गेली रे. खतरनाक आवाज. तर मित्रांनो तुम्हाला आवाज येत असेल आमट्यांचा. या मगाशी आपण जंगलातून आणलेल्या आमट्या प्रत्येकाने आणि ते आपण इथं आता वाजवतोय. प्रत्येकाचा वेगवेगळा आवाज येतोय आणि आवाज एकदम फटाक्यांसारखा आवाज येतोय. तर तुम्हाला नवलच वाटलं असेल ना. असंही कोणतं झाड आहे की त्याला आगीमध्ये पोळल्याच्या नंतर त्याचा असा आवाज येतो.
आडवी करत ना आडवी बेटा तुम्ही तर आता आम्ही आलो नारळ चोरायला आणि गौरव आणि मी गौरव वरती गेला नारळ काढायला पण गौरव वरती गेला आणि परत खालती आला. नारळ आज काही खायला भेटणार नाही वाटतं आम्हाला. शिडी पकडले ये जा ना वर जरासाच राहिलाय. ह्या शिडीचं पण एक वैशिष्ट्य आहे. ही शिडी ज्यांना वर घेऊन जाते ती लगेच खाली पण आणते. हा एक वैशिष्ट्य आहे या शिडीचा. गौरव जवळ वरती पोहोचला होता. तोंडात मार माझ्या मी दिसणार नाही. गौरव जवळ वरती चढला होता पण आमच्या तोंडात मारती. मला वाटतं आता दुसरा प्रश्न आद्या आद्या जा खाली टाकला खालती बघितलाच आद्या सेकंड ट्राय करतोय आद्या. आद्या शेवटला कोण गेला होता शिडीवर ना या टाकला खालती वर नाही झाडा होता बजू त्यानं सांग. हॅलो हा खरोखर आद्या एक नंबर हा खरोखर ना आधीच खोळा वारणा पुरी पेंडवर लात मार. 2-2 ट्राय केली होती. एक पहिला गौरव दिसतो ना मी पहिला गौरव नंतर आद्या आणि खासियत एक एवढीच होती. प्रॉब्लेम असाच झाला ही जी शिडी आहे उलटी करतो आता मी पण काय ही सरळ वाटतं उलटीच होती ना उलटी होती त्यामुळे गौरव आणि आद्या खाली आला. शिडीचं वैशिष्ट्य मी नंतर सांगतो नारळ काढून झाल्यावरती. उलटी करायची बाहेर काढते बाहेर काढ लागतं पाहायला. शिडी पकड मार स्पीड आहे पेंट पाडतो जाऊया व्हिडिओमध्ये माझ्या राहील. पेंट पकडू काय बाबू पेंट पकडू पाजत नाही ठीक आहे भेटला का. हो मित्रांनो बघू शकता त्या साईडला पण आहे प्रयत्नांती परमेश्वर. हा इथं पण आहे. फक्त प्रयत्न करणं सोडू नका मित्रांनो. तो बोलला ते त्यांनी करून दाखवलं आहे. माझ्या नको पाहिजे तुटलाय तो सगळे आलाय. टॉर्च मारते टॉर्च दुसरी जागा काढायला तर बघू शकता तुम्ही. अभिनंदन आमचा. चला
ते गेला मारले. बरोबर आपण हा काय केलाय शिमगा. उद्या कोंबडी ना. हा चांगला आहे. जतीनदा शिमगा याला बोलतात शिमगा. चोरी 9 दिवस चोरी चोरी अरे हात मार माग. धूर गेला ना धूर. तो पण माझं मी घेत नाही धुरावर उभा आहे. थोडा शिजायला पाहिजे. शुभम गोरा आहेस ना तू, दिसत का नाहीस. मी नाही बाबा नाळत नाही तर म्हणून तू पाठी नको व्यवस्था माझ्या. ती नाहीच आमच्या. तुझा ब्लॉक काढ ना. सारखी नाही कोंबडी चोरलेली आहे गौरवची. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट भरभरून द्या. भेटूयात शिमगा उत्सवातील सेकंड एपिसोडमध्ये. उद्या आपल्याला सकाळी होमाची तयारी करायची. शेवटची होळी असणार आहे, 10वी होळी. मोठा होम असणार आहे, त्याची तयारी. आणि 2 दिवसाने लगेचच आपल्याला पालखी नाचवायची आहे. पालखीची मिरवणूक असणार आहे. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट एपिसोडमध्ये. होळीची तयारी. तोपर्यंत बाय बाय.